पण असं जर मी आता सांगितलं की आपण जो आपला पौष्टिक आहार असतो ताटभर, तो जर तुम्हाला 1 ग्रॅममध्ये मिळाला तर काय होईल, तर हे अशक्यप्राय वाटू शकतं की 1 ग्रॅममध्ये इतके सगळे न्यूट्रिशन मिळू शकतात का. तर हे स्पिरुलिना देतं. आता स्पिरुलिना काय आहे, ते देतं म्हणजे काय करतं, ते आपल्यासाठी कसं उपयोगी आहे, हे आपण सगळं सरांकडनं ऐकूया. डॉक्टर, तर ओव्हर टू यू. हे स्पिरुलिना हे काय आहे नेमकं? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्पिरुलिना हे एक प्रकारचं शेवाळ आहे. शेवाळ ऐकायला फार बरं वाटत नाही, अजिबात बरं वाटत नाही. डोळ्यासमोर एक हिरव्या रंगाचं डबकं येतं शेवाळ म्हटलं की. पण जसं आपण मशरूम बद्दल जर म्हणालो, टेक्निकली मशरूम काय आहे, तर मशरूम ही एक प्रकारची बुरशी आहे आणि 99% बुरशी ही नॉट गुड हार्मफुल असते, आरोग्याला हानिकारक असते. पण खाण्यायोग्य ज्या बुरशीच्या काही प्रजाती आहेत म्हणजे एडिबल मशरूम्स, त्याची ही शेती केली जाते. तसंच शेवाळ्यांमध्ये सुद्धा आहे. शेवाळं म्हटलं की ते एक हिरवट डबकं, एक घाणेरडा वास, असं एक पिक्चर असतं आपल्या डोक्यामध्ये. 3,500 शेवाळ्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत पूर्ण पृथ्वीमध्ये आणि त्यातली काही मोजकी शेवाळी आहेत ही खाण्यायोग्य आहेत, ज्याची शेती केली जाते. तर स्पिरुलिना हे सुद्धा एक खाण्यायोग्य शेवाळ आहे, ज्याची शास्त्रीय पद्धतीने शेती केली जाते. शेवाळ्याबद्दल जर बघितलं आपण, जसं तुम्ही म्हणाल की ऐकायला चांगलं वाटत नाही, पण मानवी जीवनाचा जर आपण एक ओव्हरव्ह्यू बघितला तर असं लक्षात येईल की शेवाळ हे आपल्या आयुष्यातलं खूप अविभाज्य घटक आहे. मुळात पृथ्वीवरचा ऑक्सिजन हा येतो कुठून? पृथ्वीवरती जर जमीन बघितलं तर ती पृथ्वीच्या पूर्ण क्षेत्रफळाच्या साधारण 20% जमीन आहे आणि त्या 20% मधले साधारण 1/3 जागेवरती वृक्ष आहेत. तर एवढ्या कमी भागामधले वृक्ष हे काही पूर्ण पृथ्वीचं ऑक्सिजनचं कव्हर बनवू शकत नाही. तर हा मुळात ऑक्सिजन जो येतो पृथ्वीवर, हा समुद्रामध्ये जी काही सूक्ष्म शैवाल आहेत ते जेव्हा ते प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस करतात, त्यातून हा ऑक्सिजन पृथ्वीवर तयार होतो. त्यामुळे मुळात पृथ्वीवरचं जे काही जीवनसृष्टी आहे, ऑक्सिजन घेतोय, सजीव सृष्टी पृथ्वीवर जी आहे ती शेवाळ्यांमुळे आहे असं पण म्हणू शकतो. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारं पेट्रोल हे येतं कुठून? कच्च्या तेलापासून आपण रिफाईन करून पेट्रोल बनवतो. हे कच्चं तेल तयार कुठून होतं, तर प्राचीन काळी जे काही शैवालांचे जीवाश्म तयार झाले त्याच्यातून हे कच्चं तेल तयार झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या रेग्युलर जेवणामधल्या अनेक फूड प्रॉडक्ट्समध्ये शैवाल हे वापरलंच जातं. जेलीमध्ये जो काही मुळात जेली बनवण्यासाठी जो अगार अगार जो पदार्थ बनतो हा शेवाळ्यांमधनं येतो. अनेक कॉस्मेटिक्समध्ये शैवाल हे वापरलंच जातं. सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे विशेषतः जे बागकाम करणारी लोक आहेत त्यांना माहिती असेल की फर्टिलायझर म्हणून सीवीड एक्स्ट्रॅक्ट सध्या खूप प्रसिद्ध झाले. तर असे अनेक शैवालांचे उपयोग हे आपल्याकडे होतातच. त्यातलं एक गुणकारी शैवाल जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ते म्हणजे स्पिरुलिना. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हे सेगमेंट आहे उद्योग मंत्र आणि उद्योग मंत्रामध्ये आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत कुलकर्णी. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. विक्रांत कुलकर्णी यांनी एक फार इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आणलेलं आहे बाजारामध्ये आणि आज त्याची गरज खूप जास्त आहे. हे मी जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा मला कायम जाणवतं. तर मी सांगेनच तुम्हाला, पण सर तुम्ही आवर्जून वेळ देऊन इथं आलात याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि तन्मय फूड्सतर्फे ही छोटीशी भेट. हे आहेत चिरोटे, केशर घातलेले आहेत, तेव्हा तुम्हाला अगदी आवडतील. थँक्यू. तन्मय फूड्सचे चिरोटे किंवा इतरही काही जिन्नस तुम्हाला हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि ते ऑर्डर करू शकता. तर सुरुवात करूया. येस. सर्वप्रथम मित्रमणेसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर मला स्पिरुलिना या गुणकारी वनस्पतीबद्दल माहिती देण्याची तुम्ही संधी दिलीत, याबद्दल धन्यवाद. माय प्लेजर. आता यांनी सांगितलेलंच आहे की गुणकारी वनस्पती आहे. हे जे माझ्या हातात आहे हे संजीवनी स्पिरुलिनाचे लाडू आहेत. तर आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. आत्ता सगळ्यात जास्त विषय आहे तो न्यूट्रिशनचा. 100 पैकी 90 लोकांमध्ये कसली तरी डेफिशियन्सी असते. हिमोग्लोबिन कमी असतं, B12 कमी असतं, D कमी असतं, वॉटेवर अनेक गोष्टी असतात. आणि मग आपण सगळे येतो जेवणावर की आपण जे इनटेक करतोय आहार तो आपला नीट आहे की नाही. स्पिरुलिना
ची शेती डॉक्टर विक्रांत करतात. जवळपास 5 वर्षापेक्षा जास्त काळ ते या प्रकारची शेती करतात आणि अनेकांसाठी त्याचा उपयोग झालेला आहे. ते आपण येऊच त्याच्याकडे. पण हे गुणकारी किती आहे आणि कसं आहे स्पिरुलिना? आपण शाळेत असताना शिकतो की विटॅमिन ए हवं असेल तर गाजर खा, पपई खा, किंवा आयर्न हवं असेल तर पालक खा, कॅल्शियमसाठी दूध प्या, प्रोटीनसाठी डाळी किंवा मांसाहार करू शकता तुम्ही. तर वेगवेगळी पोषण मूल्य मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खावे लागतात. बरोबर. पण पृथ्वीवरती ही एकमेव वनस्पती आहे किंवा हे एकमेव अन्नपदार्थ आहे असं आपण म्हणू, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकत्रितपणे शरीराला लागणारी सगळी इसेन्शियल अमायनो ॲसिड, म्हणजे प्रोटीन्स ज्याच्यापासून बनतं फायनली, त्याला अमायनो ॲसिड्स म्हणतात. तर एकूण 20 अमायनो ॲसिड आहेत. त्या 20 पैकी 9 अमायनो ॲसिड ही आपल्या शरीराला आवश्यक आहेत, ज्याला इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणतात. आणि कंप्लीट ही 9च्या 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड मिळणारा आपल्या रेग्युलर जेवणातला घटक म्हणजे अंड किंवा एग व्हाईट. ओके. पण शाकाहारी लोकांसाठी कंप्लीट 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड मिळतील असा अन्नपदार्थ नाही. तो अन्नपदार्थ म्हणजे स्पिरुलिना. तर 9च्या 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड मिळतात. 12 प्रकारचे विटॅमिन्स याच्यामध्ये नैसर्गिकरित्या सापडतात. 8 मिनरल्स याच्यामध्ये नैसर्गिकरित्या सापडतात. गाजरापेक्षा 25 पट जास्त याच्यामध्ये विटॅमिन ए आहे. पालकापेक्षा 60 पट जास्त याच्यामध्ये आयर्न आहे. 1 ग्लास दुधा एवढं कॅल्शियम याच्यातून मिळतं. 1 केळं खाल्ल्यानंतर जेवढं मॅग्नेशियम मिळतं तेवढं 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं. तर हा 1 ग्रॅम स्पिरुलिनाचा जो घटक आहे हा खाल्ल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की आपलं एक टिपिकल महाराष्ट्रीयन थाळी जर आपण बघितली, ज्याच्यामध्ये पोळी, भाजी, वरण, भात, कोशिंबीर हे सगळं आहे, ह्या सगळ्यातून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे, म्हणजे जेवढे विटॅमिन्स, मिनरल्स, अमायनो ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला एका वेळच्या जेवणातून मिळतात, तेवढं न्यूट्रिशन आपल्याला फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं. 1 ग्रॅम? फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनातून. आणि हा माझा क्लेम नाही, हा रिसर्च नासातर्फे खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आणि जेव्हा नासाच्या लक्षात आलं की हा अन्नपदार्थ असा आहे ज्याच्यातून कमीत कमी व्हॉल्यूममध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशन मिळतं, तेव्हा गेल्या 40 वर्षापासून नासातर्फे याचा वापर स्पेस फूड म्हणून केला जातो. कारण जेव्हा हे ॲस्ट्रोनॉट्स स्पेस स्टेशनवर राहतात अनेक महिन्यात, तर रिसेंटली सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या कित्येक महिने, तर 6-6 महिन्याचं जेवण अंतराळात घेऊन जाण्यापेक्षा रोजचे 3 ते 4 ग्रॅम स्पिरुलिना या हिशोबाने तो एक कॅप्सूलचा डब्बा घेऊन जाणं फायदेशीर सुद्धा आहे, इझी आहे, कमी इंधन लागतं त्याच्यासाठी. त्यामुळे नासातर्फे याचा वापर स्पेस फूड म्हणून गेल्या 40 वर्षांपासून केला जातोय. 1 ग्रॅम मध्ये एवढं सगळं असतं? हो, 1 ग्रॅम स्पिरुलिनातून एवढं सगळं. याच्यामध्ये ह्याचा शोध तुम्हाला कसा लागला आणि याचा उद्योग आपण करूया, म्हणजे तसं मार्केट आहे, हे तुमच्या कसं लक्षात आलं? ॲक्च्युली माझं PhDचं शिक्षण या विषयामध्ये झालं होतं. अच्छा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी म्हणून संस्था आहे, जशी आपल्याकडे पुण्यात NCL आहे पाषाणमध्ये, तर ती नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, ती काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च हा भारत सरकारचा एक विभाग आहे. म्हणजे भारत सरकारतर्फे केलं जाणारं संशोधन. तर वेगवेगळ्या विषयात संशोधन करणाऱ्या त्यांच्या 40 वेगवेगळ्या संस्था आहेत पूर्ण भारतभर. त्यातली केमिस्ट्रीवर रिसर्च करणारी म्हणजे पुण्यातली NCL. तशी समुद्रावर रिसर्च करणारी जी संस्था आहे ती गोव्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी म्हणून आहे. तर मला PhD करायची संधी तिथे मिळाली होती. आणि PhD करताना जो PhDचा विषय होता तो मुळात हा होता की ही समुद्रातली जी सूक्ष्म शैवाल आहेत ह्यांच्यापासून बायोडिझेल बनवता येईल का, असा तो टॉपिक होता. आणि त्यावेळेस स्पिरुलिनाची ओळख झाली होती. अच्छा. आणि स्पिरुलिना आणि स्पिरुलिनासारखे इतर काही शैवाल ह्याच्यावरती आमचा तो रिसर्च सुरू होता. पण दुर्दैवाने भारतीय समुद्रामधल्या शैवालांमध्ये तेवढं पोटेन्शियल आम्हाला मिळालं नाही की त्यातून कमर्शियली रस्त्यावरती गाडी चालू शकेल. त्यामुळे तो टॉपिक तिकडे थांबला होता. पण स्पिरुलिना ची ओळख झाली होती, त्याचे फायदे कळले होते, त्यामुळे घरच्या घरी मी फिश टँकमध्ये स्पिरुलिना कल्टिवेट करायचो आणि कम्प्लीट कुटुंबामध्ये आम्ही च्यवनप्राश खाल्ल्यासारखं ते स्पिरुलिना खायचो. तर त्याचा इफेक्ट ॲक्च्युली 10 वर्षांनी कोविडच्या काळामध्ये दिसला.
हो. म्हणजे मी राहतो बाणेरला, त्या सोसायटीत जवळपास 180 फ्लॅट्स आहेत आणि 178 फ्लॅट्समध्ये कोविड पेशंट्स होते. म्हणजे मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून माझी सोसायटी कम्प्लिटली सील केली होती. आमच्याकडे कोणाला साधा खोकलाही झाला नाही, कुठलेही सिम्पटम्स दिसले नाहीत. आई डॉक्टर आहे माझी आणि ती त्या वयात, म्हणजे त्यावेळेस तिचं वय साधारण 64 असेल, म्हणजे सिनियर सिटीजन असून सुद्धा ती दिवसाला एक 40-50 कोविड पेशंटशी तिचा डेली संबंध येत होता. पण इव्हन तिच्या हॉस्पिटलमध्येही अनेक डॉक्टर्सना कोविड झाला होता, पण आईला ॲब्सोल्युटली काही इफेक्ट दिसला नाही. सासूबाई माझ्या बँकेत होत्या, त्यांची ब्रांच कम्प्लीट कोविड पॉझिटिव्ह होती, यांना काही झालं नाही. तर तेव्हा ते लक्षात आलं किंवा ट्रिगर झालं की येस, स्पिरुलिना आपण ऐकत होतो, खात होतो, पण खरोखर त्याचा जो इफेक्ट जेव्हा दिसायचा होता कोविडच्या काळामध्ये तेव्हा तो दिसला. आणि तिथून तो एक पॉईंट ट्रिगर झाला की आता मग आपण याचं जे कल्टिवेशन आहे ते कमर्शियल स्केलवर करूया, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. कारण एक थोडी फिलॅन्थ्रोपिक बॅकग्राऊंड कुटुंबामध्ये असल्यामुळे आई डॉक्टर, माझे दोन्ही आजोबा शिक्षक होते, गुरुकुल चालवायचे ते, तर समाजासाठी चांगलं म्हणून आम्ही सुरू केलं. याच्यामध्ये जसा तुमचा तो प्रोजेक्ट बारगळला, समुद्रामध्ये तेवढं तुम्हाला शैवाल ते मिळालं नाही इंधनासाठी, स्पिरुलिनाचं प्रमाण खूप जास्त आहे का आपल्याकडे समुद्रामध्ये? ॲक्च्युली स्पिरुलिना आपल्याकडे नॅचरली मिळतंच. मुळात हे जे शैवाल आहे ते खाडीच्या प्रदेशामध्ये नॅचरली येतं. म्हणजे नदी जिथे समुद्राला मिळते अशा प्रदेशात, जिथे म्हणजे खारट पाणी पण जास्त नाहीये किंवा लाटांची तीव्रता पण फार नाहीये, अशा शांत प्रदेशामध्ये हे नॅचरली येतं, जास्त येतात. पण मग हे जो तुम्ही कल्टिवेट इथं केलं घरी, ते जे पाण्याचा जो टेक्स्चर आहे ते तुम्हाला इथं क्रिएट करता आलं? हां, आता त्याच्यात गंमत अशी आहे की इतर बाकीची शेवाळी त्यात वाढू नये म्हणून ते कृत्रिमरित्या तयार केलेल्या समुद्राच्या पाण्यातच वाढवावं लागतं. बरोबर. म्हणजे गोडं पाणी घेऊन त्याला आर्टिफिशियली समुद्राच्या पाण्यात कन्वर्ट करायला लागतं. म्हणजे गोड्या पाण्यातली जी काही इतर शेवाळी आहेत ती त्या खारट पाण्यात जगत नाहीत, ती आपोआप जातात. आणि मग ते पाणी खारट केल्यानंतर जेव्हा पण दह्याला विरजण लावतो ना, तीच प्रोसेस आहे किंवा लॉजिकही तेच आहे. तर थोडं जिवंत शेवाळ्याचं बायोमास त्याच्यात सोडायचं, मग पाण्यामधले मिनरल्स आणि सूर्यप्रकाश याच्या साहाय्याने ते शेवाळं वाढायला लागतं. म्हणजे ते एकपेशीय शैवाल आहे ते, ज्याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तर त्याची सेल डिव्हिजन व्हायला लागते, 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 16 असं ते वाढत जातं. आणि मग ते पूर्ण वाढ झाली. याच्यामध्ये तुम्ही बराच रिसर्च केलेला दिसतोय, कारण आता माझ्यासमोर जे आहे ते कॅप्सूल पण आहेत, त्याच्यामध्ये ही पावडर पण दिसते आणि लाडू पण दिसत आहेत. तर हे लाडूची कन्सेप्ट कशी काय आली तुमच्या डोक्यात की जे लाडू करावेत? ओके, जेव्हा सुरू केलं होतं मी स्पिरुलिनाचं कल्टिवेशन, आता मी मगाशी म्हटलं घरच्या घरी आम्ही ती पावडर घ्यायचो, कारण म्हणजे फिश टँकमध्ये ते वाढवल्यानंतर असं पूर्ण त्याची वाढ झाली ना की ते शेवाळं असं तरंगून पाण्यावर येतं, मग ते गाळून घेऊन वाळवलं की त्याची पावडर तयार होते. आणि मग ती जी पावडर आहे ती तुम्ही दिवसाला डायरेक्ट अशी खायची? हां, आता आम्हाला सवय झाली होती त्यामुळे आम्ही घरच्या घरी खात होतो. पण जेव्हा कमर्शियल स्केलवर सुरू केलं आणि जेव्हा पावडर द्यायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या महिन्यात फक्त 3 लोकांनी ती पावडर घेतली. आणि त्या 3ही लोकांचा फीडबॅक असा होता की तुम्ही आम्हाला एक अर्धा तास त्याचे फायदे सांगितले म्हणून आम्ही घेतली, पण ते मॅक्सिमम 2 ते 3 दिवस आम्ही खाऊ शकलो, त्याच्या पलीकडे आम्हाला ती खाता येत नाही. कारण मुळातच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन कंटेंट आणि मिनरल कंटेंट एवढं जास्त असल्यामुळे त्याला तो टिपिकल म्हणजे बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांना जो वास येतो ना, तो वास त्या स्पिरुलिनाच्या पावडरला येतो. तर त्यामुळे नुसत्या पावडर फॉर्ममध्ये खायला कोणी तयार नव्हतं, म्हणून मग त्या पावडरला आम्ही कॅप्सूल्समध्ये फिल केलं. आणि कॅप्सूल्सचा मार्केटिंग आणि सेल बऱ्यापैकी सुरू होता. म्हणजे इवन आईच्या पेशंट्सना पण आम्ही सेकंड वेव्हमध्ये ज्यांना तो रेमडेसिवीरचे साईड इफेक्ट्स दिसत होते त्या सगळ्यांना स्पिरुलिना दिलं होतं. त्यांना म्हणजे मुळात छातीची धडधड कमी होणं, केस गळती, कारण रेमडेसिवीरचा तो एक मेजर साईड इफेक्ट होता, केस गळती भयंकर व्हायची लोकांची. तर ज्यांना स्पिरुलिना दिलं त्या कोणालाही केस गळतीचा इफेक्ट दिसला नाही. हे डॉक्टरच्या सल्ल्यानं दिलं की तुम्ही हे कंझ्युम करायला देताच की त्याचा काही साईड इफेक्ट नसतो? स्पिरुलिना हे औषध नाही आहे किंवा कुठल्याच देशामध्ये अख्ख्या जगात कुठल्याच देशात ते औषध म्हणून
कन्सिडरही केलं जात नाही किंवा रेग्युलेटही केलं जात. बरं आपल्याकडे सुद्धा स्पिरुलिना वाढवायला काही आपल्याला ड्रग लायसन्स वगैरे लागत नाही. बरं हे अन्नपदार्थ म्हणूनच कन्सिडर केलं जातं आणि त्याचे प्रॉडक्ट्स बनवायला सुद्धा आपल्याला जो फूड सेफ्टी अथॉरिटीचं जे लायसन्स असतं तो लागतो, ड्रग लायसन्स लागत नाही. त्याच्यामुळे फंक्शनल फूड या कॅटेगरीच्या अंडर ते येतं, ज्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते घेऊ शकता. फक्त त्या पॅकेटवरती जो डोसेज रेकमेंड केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त घेणं हे आम्ही सांगत नाही की रेकमेंड करत नाही की ओव्हरडोस करू नका. कारण ओव्हरडोस जर झाला तर म्हणजे अर्थात कुठल्याही पदार्थाचा जर ओव्हरडोस झाला तर ते पहिला इफेक्ट तुम्हाला तुमची थोडी पचनसंस्था बिघडल्यासारखं वाटतं, ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन होणं हे इफेक्ट्स दिसू लागतात. पण मला एक सांगा, तुम्ही आता 1 ग्रॅमचं जे उदाहरण दिलं, 1 ग्रॅम घेतल्यामुळे आता कॅप्सूल 1 ग्रॅमची असते, ही जी कॅप्सूल आहे ही अर्धा ग्रॅमची कॅप्सूल आहे. म्हणजे दिवसातनं 2, एक सकाळी म्हणजे सकाळच्या जेवणाच्या आधी, एक रात्रीच्या जेवणाच्या आधी, असं आम्ही सांगतो. ॲक्च्युली ते 24 तासात कधीही घेऊ शकतो आपण, पण आपल्याकडे अजून हेल्दी राहण्यासाठी कॅप्सूल घ्याव्या लागतील ही कन्सेप्ट लोकांमध्ये फार रुजलेली नाहीये किंवा हेल्थ सप्लिमेंट्सचा अवेअरनेस अजून आपल्याकडे फार नाहीये. पण त्यामुळे जेवण करायला शक्यतो आपण विसरत नाही, म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही जेवायच्या आधी ते घ्या, कारण त्याच्यावर जेवण केलं मग तो घशामध्ये त्याचा फ्लेवर राहत नाही. पण हे 1 ग्रॅमच घेतलं पाहिजे हे तुम्हाला कुठून सुचलं किंवा कुठून प्रत्यय झाला? WHO त्याचा जो डोस रेकमेंड केला आहे तो दिवसाला 3 ग्रॅमचा डोस रेकमेंड केला, सेफ डोस जो म्हणतो आपण, की 3 ग्रॅमपर्यंत तुम्ही दिवसाला सेफली कन्झ्युम करू शकता. पण WHO जो डोस रेकमेंड केला आहे तो साधारण पाश्चात्य जीवनशैलीला अनुसरून केलेला आहे आणि आपल्याकडे लोक तेवढा फिजिकल ऍक्टिव्हिटी नसते, तेवढी एक्सरसाइज करत नाहीत. सुरुवातीला आम्ही जेव्हा 3 ग्रॅम देऊन बघितलं तर ते लोकांमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग हे परिणाम दिसायला लागले, म्हणून तो डोस मी 3 ग्रॅमवरनं 1 ग्रॅमवर आणला. जसं जसं म्हणजे तुमची जर जीवनशैली त्या प्रकारे असेल, तेवढे एक्सरसाइज करत असाल, रनिंगमध्ये, सायकलिंगमध्ये किंवा ट्रेकिंग करत असाल रेग्युलर, तर 3 ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकता. यामध्ये हे लाडूची गोष्ट सांगा ना मला. लाडूची गोष्ट तर ते कॅप्सूल्स ज्या सुरुवातीला देत होतो आणि एक साधारण प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर 2-2.5 वर्षांनी मला रिलायन्स फाउंडेशनकडनं एन्क्वायरी आली होती. कारण युनायटेड नेशन्सतर्फे आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषित मुलांना स्पिरुलिना दिलं जातं. आणि सेम प्रोजेक्ट रिलायन्स फाउंडेशनला त्यांची CSR ॲक्टिव्हिटी म्हणून इथे महाराष्ट्रात करायचा होता. अलिबागच्या जवळ किंवा पाली गणपतीच्या जवळ एक नागोठणे म्हणून जागा आहे, तिथे रिलायन्सचं एक मोठी फॅक्टरी आहे. तर त्या प्रोजेक्टची CSR ॲक्टिव्हिटी म्हणून पाली गणपतीच्या आजूबाजूच्या डोंगराळ भागातले जे आदिवासी मुलं आहेत, तिथली जे कुपोषित मुलं आहेत, त्यांना स्पिरुलिना द्यायचा प्रोजेक्ट होता तो. तर ती जी बाळं होती ती साधारण 6 महिन्यापासून पुढची बाळं, म्हणजे जिथून आईचं दूध बंद केल्यानंतर कुपोषण त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतं, कारण फारसं पोषक अन्न काही मिळत नाही त्यांना. तर त्या 6 महिन्याच्या बाळांना हे द्यायचं होतं आणि पावडर जर द्यायला गेलो आम्ही तर त्या स्पिरुलिनाच्या त्या पर्टिक्युलर वासामुळे त्यांचे पालक तयार नव्हते आणि एवढी लहान बाळं होती की त्यांना ते कॅप्सूल गिळणं शक्य नव्हतं. मग हे कशा प्रकारे देता येईल ह्याच्यामध्ये बराच R&D झाल्यानंतर या लाडूची रेसिपी तयार झाली. कारण सगळ्यात लिमिटेशन मेजर स्पिरुलिनात असं आहे की तुम्ही ते शिजवू शकत नाही. तुम्ही जर शिजवायला गेलात स्पिरुलिनाला तर एकदा टेम्परेचर वाढलं की त्याच्यातले हे सगळे इसेन्शियल विटॅमिन्स मिनरल्स सगळे डिस्ट्रॉय होतात. त्यामुळे ते जेवढं कच्चं असेल त्या कच्च्या फॉर्ममध्ये देणं आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीला आम्ही चिक्की पण करून बघितली होती, पण त्या गुळाच्या गरम पाकामध्ये घातल्यानंतर पण ते स्पिरुलिना जळून जातं. म्हणजे ते दिसायला असं छान हिरवं दिसतं, पण जेव्हा त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू लॅबमध्ये आम्ही तपासतो तर ती तेवढी आवश्यक तेवढी येत नाही. म्हणून मग ते लाडूचा त्यातनं जन्म झाला की एक्झॅक्टली लाडू वळायच्या वेळेला नॉर्मल त्याचा बेस जो आहे तो शेंगदाण्याचाच लाडू, म्हणजे तुम्ही इन्ग्रेडियंट बघाल तर शेंगदाणा, गुळ, स्वादासाठी वेलची पावडर एवढंच आहे. पण ते ऍक्च्युअल लाडू वळायच्या वेळेला त्याच्यामध्ये त्या प्रमाणात स्पिरुलिना घातलं जातं जेणेकरून त्या बाळांची एका दिवसाची जी काही पूर्ण पोषणाची गरज आहे ती भरून निघते. आणि सुरुवात जेव्हा आम्ही केली होती या प्रोजेक्टची
साधारण 6 महिन्याचा पायलट प्रोजेक्ट होता तो, की जर याचे रिझल्ट दिसले 6 महिन्यात तर पुढे कंटिन्यू करू असा प्लॅन होता. तर ते 3 महिन्यातच त्याचे एवढे अमेझिंग रिझल्ट दिसायला लागले की रिलायन्स फाउंडेशनच्या हेड ऑफिसवरनं एन्क्वायरी आली की तुम्ही काय देताय नक्की यांना, एवढे म्हणजे इम्प्रुव्हमेंट जो काही डेटा तुम्ही प्रेझेंट करताय त्याच्यामध्ये एवढी अचानक सडन इम्प्रुव्हमेंट कशी दिसायला लागली. एक तर तुम्ही डेटा बरोबर द्या किंवा काय देताय त्याचं. मग रिलायन्स फाउंडेशनकडनं ऑडिट झालं, ते आले माझ्या साईटवर, त्यांनी प्लांट काय आहे ते बघितलं, प्रोडक्ट काय आहेत ते बघितलं, प्रोडक्ट घेऊन गेले, ते त्यांच्या एंडनी त्यांनी लॅबमध्ये टेस्टिंग केलं की आम्ही याच्यात काही स्टेरॉइड्स वगैरे घालतोय का अचानक एवढे बघा. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे कम्प्लिटली नॅचरल आहे, पूर्णपणे शाकाहारी आहे आणि सेफ आहे, आणि मग ते ओके झालं. तो प्रोजेक्ट आता 3 वर्षापासून सुरू आहे. अरे वा. आणि जवळपास 135 सिव्हिअरली कुपोषित मुलं आम्ही स्पिरुलिना लाडू देऊन वाचवले. अरे किती छान. त्याचा इफेक्ट म्हणजे एवढं, म्हणजे रिलायन्सने एवढी दखल घेतली की रिलायन्स इंडस्ट्रीचा जो कम्प्लीट भारतभराचा जो ॲन्युअल रिपोर्ट बनतो त्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये त्यांनी या प्रोडक्टबद्दल मेन्शन केलंय. मग आता कुपोषणाचा आणि याचा विषय निघालाच आहे पौष्टिकतेचा, तर हे कोण घेऊ शकतं, म्हणजे कुणी हे कन्झ्युम करायला पाहिजे, कोणाकोणासाठी हे चांगलं आहे? जसं आत्ता म्हटलं की रिलायन्सच्या त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही 6 महिन्याच्या बाळांना देतो. होय. तर पण तिथं 6 महिन्याची बाळ आहेत आणि ती सगळीच म्हणजे तिथं मिळतच नाही खाणं पौष्टिक. आत्ता आपल्या आजूबाजूला उत्तम खाणं असतं, उत्तम पैसे खर्च करायची तयारी असते, पण खूप उणिवा असतात, पौष्टिक खाऊ मिळत नाही. पण डी, जसं मी तुम्हाला विटॅमिन डीचा प्रॉब्लेम असतो, B12चा प्रॉब्लेम असतो, हिमोग्लोबिन कमी असतं. तर कोण घेऊ शकतं हे, कोणाकोणासाठी गुणकारी आहे? उत्तम खाणं मिळणं म्हणजे आपल्याला उत्तम खाणं मिळतंय हीच मुळात एक फार मोठी मिथ आहे. तुम्ही पुण्यापासून एक 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर फिरलात आणि जिथून मुळात पुणे शहरामध्ये फळं आणि भाज्या येते त्या एरियामध्ये जर फिरलात, तिथल्या गावांमधल्या दुकान, जिथे प्रत्येक गावात एक दुकान असतं जिथे खतं आणि कीटकनाशकं मिळतात, ते दुकानांमध्ये काय प्रकारची केमिकल्स ठेवली आहेत आणि काय प्रमाणात ती केमिकल्स फळभाज्यांवर मारली जातात हे जर बघितलं ना तर चित्र भयंकर भीतीदायक आहे. आणि इवन माझ्या या स्पिरुलिना शेतीच्या आजूबाजूला तो सगळा तसा पट्टा आहे, शेतकी भागच आहे. तर तिथून ज्या फळभाज्या येत आहेत, लिटरली ते काही शेतकरी आहेत ते म्हणतात की हे जे काही आपले झुकिनी, बेल पेपर वगैरे फॅन्सी भाज्या आहेत ना, आम्ही त्यांना हातही लावत नाही, ते सगळं आम्ही पुण्यात पाठवतो असं. ते कारण तेवढ्या प्रमाणात कीटकनाशकं मारल्याशिवाय ते आपल्या वातावरणात जगूच शकत नाही. बापरे. तर मुळात आपल्याला रोजच्या जेवणातून पुरेसं पोषण मिळतंय हीच सगळ्यात शंकास्पद आहे. हे शंकास्पद आहे. आणि ह्याचा खरा अवेअरनेस तयार होणं गरजेचं आहे. ते जेव्हा न्यूट्रिशन कमी पडतं शरीराला, आपण किती म्हटलं की आम्ही बाहेरचं खात नाही, आम्ही फक्त 2 वेळा घरी कडधान्य खातो, हिरव्या पालेभाज्या खातो, सगळं खातो, पण मुळात तुमच्या फळभाज्यांमध्ये न्यूट्रिशन उरलंय का? आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये ज्या प्रकारची फळभाज्या मिळायची, जे अन्न होतं, जे सकस अन्न होतं, तेवढा सकसपणा आजच्या अन्नामध्ये उरलाय का? दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही आहे. आणि ते शेतकरी आठवडे बाजार आजकाल लागतात सगळीकडे. तुम्ही बघाल ना तर एक शेतकरी तिथे दर आठवड्याला तीच भाजी पूर्ण वर्षभर विकतो. हे नॅचरली हे शक्य नाही आहे. तर आणि पूर्वी कसं होतं, सीझनली फळभाज्या मिळायच्या. आजकाल कलिंगड वर्षभर मिळत आहे. त्याच्यानंतर ते गाजर, पूर्वी म्हणजे थंडीच्या दिवसात लाल गाजर लांबवालं मिळायचं, आता ते ऑरेंज गाजर जे आहे ते वर्षभर मिळतं. तर आकाराने फळभाज्या नुसत्या मोठ्या होत चालल्यात, पण त्याच्यामध्ये मुळात पोषण हे कमी होत चाललेलं आहे. वाढत्या लोकसंख्येची जस्ट भूक भागवण्यासाठी तो आकार वाढतोय, पण न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट ही त्यातून पूर्ण होत नाही आहे. मध्ये मी एक रिसर्च पेपर वाचला होता याच्याबद्दल की एक 50 वर्षापूर्वी एक गाजर खाल्ल्यानंतर जेवढं विटॅमिन ए मिळायचं तेवढंच विटॅमिन ए हवं असेल तर आज 8 गाजरं खावी लागतील. अरे बापरे. एवढे 8 पटीने त्यातलं पोषण कमी झालेलं आहे. आणि हा ट्रेंड सगळ्याच फळभाज्यांमध्ये. पालकातलं आयर्न कमी झालं आहे, दुधातलं कॅल्शियम कमी झालेलं आहे. तर ही न्यूट्रिशनची जी गरज आहे किंवा डेफिशियन्सी, मुळात म्हणजे किती पोटभर जेवलात तुम्ही आणि
सो कॉल्ड हेल्दी जरी जेवलात तरी न्यूट्रिशनच्या या डेफिशियन्सीज येत आहेत कुठं, तर ह्या त्या कारणामुळे येतात. कारण जरी आपण आपलं भारतीय जेवण म्हणतो की सगळ्यात हेल्दी जेवण आहे, त्या भारतीय जेवणासाठी लागणारे जे जिन्नस आहेत त्या जिन्नसामध्येच जर न्यूट्रिशन उरलेलं नसेल तर ते जेवणात येणार कुठून? कोणासाठी कोणी घ्यावं? हे प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो. त्याला कुठल्याही वयाचं बंधन नाही, कुठल्याही लाईफ फेजेसचं बंधन नाही. अगदी 6 महिन्याची बाळंसुद्धा घेऊ शकतात. माझी आजी आज 83 वर्षाची आहे, ती सुद्धा घेते. कित्येक सिनियर सिटीजन्स माझे रेग्युलर कस्टमर आहेत, ते घेऊ शकतात. वयात येणारी मुलं घेऊ शकतात. फक्त काही मोजक्या मेडिकल कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये ज्यांचं युरिक ॲसिड फार जास्त असतं, किंवा गाऊट नावाची एक मेडिकल कंडिशन आहे ज्याच्यात खाल्लेलं प्रोटीन पूर्णपणे पचत नाही आणि मग ते प्रोटीन सांध्यांमध्ये जाऊन साठतं. तर ह्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असल्यामुळे ज्यांना गाऊट किंवा युरिक ॲसिड ज्यांचं जास्त आहे त्यांनी ते खाऊ नये. ज्यांची किडनी स्टोनची ट्रीटमेंट सुरू आहे त्या ट्रीटमेंटच्या फेजमध्ये हे घेऊ नये, कारण मिनरल कंटेंट जास्त असल्यामुळे त्या ट्रीटमेंटमध्ये त्याचा अडथळा येऊ शकतो. ह्या दोन, आणि बाकी एक फिनाईल कीटोन्युरिया म्हणून एक खूप रेअर असा जेनेटिकल डिसऑर्डर आहे. हे 3 कंडिशन सोडले तर कोणीही रोज सेफ डोस जो स्पिरुलिनाचा रेकमेंड केला आहे तो आयुष्यभर घेऊ शकतो. जसं तुम्ही रोज फळभाज्या खाता तसं रोज आपण स्पिरुलिना घेऊ शकतो त्या रेकमेंडेड डोसेजमध्ये. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. कधी दिसायला लागतो घ्यायला लागलो? समजा मी आजपासून गोळी घ्यायला लागलो तर कधी मला परिणाम दिसायला लागतो? साधारण ऑन अन ॲव्हरेज जर बघितलं, आता माझ्याकडचा जो डेटा आहे ऑन अन ॲव्हरेज बघितलं तर आठवड्याभरात 8 ते 10 दिवसामध्ये त्याचा परिणाम दिसतो. पहिला इफेक्ट तुम्हाला एनर्जी लेवलवर दिसेल, म्हणजे थकणं किंवा थकवा वाटणं पूर्णपणे विसरून जाईल. हो, हां, किंवा थकलोय, संध्याकाळी काही करायची एनर्जी राहिली नाहीये, पाय दुखतायत, गुडघे दुखतायत, हे पूर्णपणे बंद होऊन जातं. हा पहिला इफेक्ट. त्याच्यानंतर हळूहळू जर काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील, डायबिटीस, लो हिमोग्लोबिन, कॅल्शियम डेफिशियन्सी, B12 डेफिशियन्सी, हेअरफॉल, ह्याच्यावरती स्पिरुलिनाचा रिझल्ट अमेझिंग. हो, आणि हे म्हणजे फक्त माझ्याकडचे नाही, आपण जर मेडिकल जर्नल्समधले पेपर्स बघितले तर त्याच्यामध्ये डायबिटीस, ॲनिमिया, केसगळती, वेट लॉस या सगळ्यावरती स्पिरुलिनाचा बेनिफिट झालेला हा सायंटिफिकली प्रूव्ह केलेला आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर हा जो शेवाळ्यांचा ग्रुप आहे याला ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हणतात, कारण त्याच्या आपण जसं जमिनीवरच्या झाडांमध्ये क्लोरोफिल असतं की ते हिरव्या रंगातनं ते फोटोसिंथेसिस करतात, तसं ह्या शेवाळ्यामध्ये 2 रंगांचे पिगमेंट्स असतात. त्यातलं जे निळं पिगमेंट आहे त्याला फायकोसायनिन असं म्हणतात. ते फायकोसायनिन पिगमेंटमध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत आणि कॅन्सर, फर्स्ट स्टेज कॅन्सरच्या अनेक पेशंट्सना सध्या डाएटमध्ये स्पिरुलिना रेकमेंड केलं जातं. आपल्याकडे चेन्नई हे सध्या म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंटचा हब बनत चाललेलं आहे. बरीच कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत चेन्नईमध्ये. तिथल्या कित्येक हॉस्पिटल्सच्या डाएटमध्ये, रेग्युलर कॅन्सर पेशंट्सच्या डाएटमध्ये त्यांनी स्पिरुलिना ॲड केलेलं आहे. तुम्ही जवळपास 5 वर्ष हा व्यवसाय करताय, उद्योग करताय, तर तुमच्याकडे अशा काही केस स्टडीज असतील तर मला सांगा ना, की कुणी ते घेतल्यावर त्यांना काय इफेक्ट जाणवला? अशा वेगळ्या वयोगटातल्या काही सांगण्यासारख्या गोष्टी असतील तर मला सांगा ना. एक तो रिलायन्सचा जो आहे की 135 मुलं सिव्हिअर कुपोषणातनं बाहेर आली, पण त्यांची तब्येत सुधारली 3 महिन्यामध्ये. त्यांचा म्हणजे कुपोषित मुलं जर बघितले आपण, त्यांचं असं एकदम डोळे खोल गेलेले असतात, दंड बारीक झालेले असतात, पोट बाहेर निघालेलं असतं. 3 महिन्यामध्ये त्यांच्या दंडाचा घेर वाढला, वजन वाढलं, उंची वाढलेली आहे. आणि आता साधारण 2 वर्षानंतरचा जो डेटा आहे तर ते पूर्णपणे नॉर्मल मुलांसारखे दिसायला लागलेले. पण ते कंझ्युम करतच आहेत. ते कंझ्युम करत आहेत. दर महिन्याला त्यांचा तेवढा डोस आम्ही देतोच आहे, कारण शेवटी हे थांबवलं तर जो रेग्युलर आहार आहे त्यातून ते पोषण मिळत नाही. त्यामुळे रेग्युलर आहार किंवा रेग्युलर पोषण मिळणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तो डेटा किंवा तो जो प्रोजेक्ट आहे तो सुरूच आहे रेग्युलर. तर हे मुलांच्या बाबतीत झालं. त्यानंतर डायबेटिक पेशंट्सचा माझ्याकडे खूप मोठा डेटाबेस आता जमलेला आहे. म्हणजे फास्टिंग शुगर अगदी 300-350 पर्यंत आहे लोकांची. गोळ्या घेत आहेत, इन्सुलिनची इंजेक्शन्स घेत आहेत, तरीसुद्धा ती कंट्रोलमध्ये येत नाही आहे.
2 ते 3 महिने स्पिरुलिना रेग्युलर घेतल्यानंतर आता फास्टिंग शुगर साधारण 140 ते 150च्या आसपास असते त्यांची. ते कसं काय आहे? ते कंट्रोल करतो शुगर? तुमचं जे पॅनक्रिया आहे ना त्याचं काम ते नीट करायचं. मुळात स्पिरुलिनाचं काम आहे की त्यातले जे काही न्यूट्रिशन आहे, वेगवेगळे जे घटक आहेत ते शरीरात गेल्यानंतर त्या अवयवाचं काम जास्त चांगल्या पद्धतीनं. ॲनिमिया वरती खूप मोठा डेटा आता जमलेला आहे. कारण भारताबद्दल जर बोलायचं झालं तर साधारण 10 पैकी 8 बायकांचं हिमोग्लोबिन हे कमी असतं. जे काही स्टँडर्ड रेंज आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. त्याचं कारण असं की पूर्वी आपण गूळ खायचो, लोखंडी कढईमध्ये जेवण बनवायचं, त्यामुळे मुळात शरीरामध्ये लोह जात होतं. गुळावरनं साखरेवर शिफ्ट झालोय आणि कढईवरून नॉनस्टिक पॅनवर शिफ्ट झालोय. पालक काही आपण डेली खात नाही. शरीरामध्ये लोह जाणार कुठं? जर शरीरामध्ये तेवढ्या प्रमाणात आयन गेलं नाही तर आपोआप ते हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. आणि हे 10 पैकी 8 स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन हे कमी असतं. आणि मग त्याच्यामुळे थकवा जाणवणं, मासिक पाळीच्या वेळेस प्रॉब्लेम होणं, हे सगळे बाकीचे जे काही हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत ते सुरू होतात. तर स्पिरुलिनाची गंमत अशी आहे की पालकापेक्षा 60 पट जास्त, म्हणजे 60 ग्रॅम पालक खाल्ल्यानंतर जेवढं आयन मिळेल तेवढं ते त्या 2 कॅप्सूलमधून रोज मिळतं. आणि त्यामुळे 15 ते 20 दिवसामध्ये हिमोग्लोबिनची लेवल 12-13 पर्यंत. मॅजिकल आहे. मॅजिक म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे हा. आणि म्हणजे आतापर्यंत लोकांना फारसा अवेअरनेस नव्हता. तर थँक्स टू सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स की ते आपण त्याची जाहिरात करून ई-कॉमर्समुळे ते एंड कस्टमरपर्यंत इझिली पोहोचवू शकतो. त्यामुळे आता ते लोकांना माहिती झालं आणि इझिली मिळतंय. फार महत्वाचं आहे. म्हणजे हे मला मॅजिकलच वाटतं. हे सगळं खाऊन तर होणार 1 ग्रॅममुळे एवढा फरक पडतो. येस. आणि हा गरजच नाही. प्रॉपर म्हणजे मेडिकल रिसर्च पेपरमध्ये पब्लिश झालेले आकडे आहेत. बरेच लोक हे कन्झ्युम करू शकतात तुम्ही सांगितलं, पण विशेषतः जे लोक व्यायाम करतात, जिमला जातात, प्रॉपर रोज हेवी वेट ट्रेनिंग करतात, त्यांना शरीरासाठी एक्स्ट्रा घटक लागत असतात. मग ते वे प्रोटीन कन्झ्युम करतात, स्टेरॉइड्स घेतात आणि वेगळ्या पावडर्स पण असतात. त्यांच्यासाठी हे उपयोगी असू शकतं का? मुळात ते जे वे प्रोटीन्स घेत आहेत किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या बरेच जण ते सप्लिमेंट्सच्या टॅबलेट्स घेतात, त्याला पर्याय म्हणून स्पिरुलिना नक्कीच घेऊ शकतात. अर्थात तो वे प्रोटीन जसं स्कूप भरून घेतात ना तेवढ्या प्रमाणात स्पिरुलिना घेता येणार नाही. कारण त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन नाही आहे, त्यात प्रोटीन बरोबर विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. तर तो जो रेग्युलर डोस आहे, साधारण रेग्युलर ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी तेवढी असेल तर 3 ते 5 ग्रॅमपर्यंत स्पिरुलिना डेली बेसिसवरती ते घेऊ शकतात. मिस्टर कर्नाटका आहे सौजन शेट्टी म्हणून, तर तो माझ्याकडनं रेग्युलर आता स्पिरुलिना म्हणजे स्पेशली हे लाडू तो घेतो. कारण त्या लाडूमध्ये म्हणजे शेंगदाणा आणि स्पिरुलिना दोन्ही असल्यामुळे ते गूळ आणि स्पिरुलिना त्याच्यामुळे ॲडिशनल प्रोटीनसाठी. तर त्याचा फीडबॅक असा होता की हळूहळू वे प्रोटीनचे इफेक्ट्स बॉडीवरती दिसायला लागलेले आहेत. आता ते कमी करण्यासाठी नॅचरल प्रोटीन शोधत होता तो. तर स्पिरुलिनाबद्दल त्याला कळलं आणि मग आता तो वे प्रोटीनच्या ऐवजी हळूहळू स्पिरुलिनावर शिफ्ट होतोय. आणि प्रोटीन घेतल्यानंतर ते पचवण्यासाठी जे बाकीचे मायक्रोन्यूट्रिएंट्स लागतात ते सगळे मायक्रोन्यूट्रिएंट ह्याच्यामध्ये नॅचरली मिळतात. त्यामुळे अजून वेगळ्या सप्लिमेंट्स घ्यायची गरज नाही. पण मी रेग्युलर समजा सर्वसामान्य माणूसच आहे, मी फक्त जिमला मी रोज 1 तास 1.5 तास जातो, मी काय बॉडी बिल्डर नाही आहे. पण मग अशा वेळेला 1 ग्रॅम हे कन्झ्युम केल्यामुळे स्पिरुलिना फरक पडतो माझ्या एकूण कॅपॅसिटीमध्ये, स्टॅमिनामध्ये? निश्चितच. आता ही जी काही पर्टिक्युलर केस सांगितली ना, बहुतांश लोक ही अशीच आहेत की जी 1 तास 1.5 तास व्यायाम करतात आणि बाकी मग आपलं रेग्युलर आयुष्य आहे. त्याच्यामध्ये स्पेशली बरेचसे सायकलिंग करणारे ग्रुप आहेत, रनिंग करणारे ग्रुप आहेत, मॅरेथॉनमध्ये धावणारे ग्रुप आहेत. ह्या सगळ्यांचा फीडबॅक हा असा आलेला आहे की स्पिरुलिना घ्यायला सुरू केल्यानंतर ॲक्लेमटाईज व्हायला बॉडी जी काय वेळ जातो सुरुवातीचा तो एकदम कमी झालेला आहे. म्हणजे मी एक केस सांगेन, माझा एक मित्राचा ग्रुप आहे धायरीमध्ये, ते दर 15 ऑगस्टला खारदुंगला सायकलिंगला जातात. तर पूर्वी तो म्हणायचा की तिथे गेल्यानंतर त्या विरळ हवामानामध्ये ॲक्लेमटाईज व्हायला 3-4 दिवस लागायचे. जेव्हापासून स्पिरुलिना घ्यायला सुरू केलेलं आहे
तिथे गेल्यानंतर इमिजिएटली दुसऱ्या दिवसापासून एक 70-80 किलोमीटरचं सायकलिंग करतात. त्याचबरोबर एव्हरेस्ट बेस कॅम्पला एक ग्रुप आहे जे एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक ऑर्गनाईज करतात. ते त्यांच्या ट्रेकर्सना सांगतात की 1 महिना आधीपासून तुम्ही स्पिरुलिना घ्या, म्हणजे मग त्या वातावरणात गेल्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही. एवढा मोठा फरक पडतो. कारण मुळात हिमोग्लोबिन वाढतं ह्याच्यामुळे. हिमोग्लोबिन काय करतं, आपण जी हवा घेतो त्यातला ऑक्सिजन वेगळा करून तो रक्तात मिसळायचं काम करतो. तर ते घेतल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि त्यामुळे रक्तातला ऑक्सिजन वाढला की थकणं, दम लागणं हे आपोआप कमी होतं. आता या सगळ्यामध्ये ह्याची कॉस्टिंग काय असतं? कारण बऱ्याचदा असं होतं की परवडतं का, म्हणजे हे मी खायचं ठरवलं समजा, तर मला 30 गोळ्या लागतील रोज 2 गोळ्या, म्हणजे मला 60 गोळ्या लागतील, तर मग खिशाला परवडणार पण असं. तुम्हीच बघा ना MRP किती आहे. किती आहे कॅप्सूलची MRP किती आहे? 450. 450 रुपयात तुम्हाला महिन्याभराचा डोस मिळतो. म्हणजे बघायला गेलं तर दिवसाला 15 रुपये. टपरीवर 2 कटिंग मिळाले तरी 20 रुपये होतात. त्यामुळे दिवसभराच्या चहाच्या किमतीपेक्षाही कमी पैशात तुम्हाला पूर्ण दिवसभराचं न्यूट्रिशन मिळतं. मला फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो हा. आत्ता अलीकडच्या काळामध्ये सर्व स्त्रिया पुरुषांना सतवणारा एक गोष्ट ती डी विटॅमिन, डी मिळत नाही. कारण आपण उन्हातच जात नाही आणि मग ते ऊन कसं घ्या वगैरे सगळं चाललेला असतो प्रकार, त्याच्यावर परिणाम होतो. म्हणजे हे खाल्ल्यामुळे ती डिफिशियन्सी निघते का बरोबर? डी आणि B12, सध्या डी आणि B12 हे 2 विटॅमिन्स असतात की ज्याची डेफिशियन्सी अनेक असतेच. त्यातही शाकाहारी लोकांमध्ये तर B12 ची डेफिशियन्सी असते. आणि आतापर्यंत असं सांगितलं जातं की म्हणजे शाकाहारी पदार्थातून तेवढ्या प्रमाणात B12 मिळत नाही. तर B12 खावं असेल तर तुम्ही सी फूड खा. बरोबर. सी फूड मधनं B12 मोठ्या प्रमाणात मिळतं. आणि सी फूड म्हटलं की आतापर्यंत आपल्या डोळ्यासमोर फक्त मासेच आहेत. हे सुद्धा सी फूडच आहे, समुद्रातनं आलेलंच शैवाल आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यातनं B12 आपल्याला मिळतं आणि अनेक केसेस आहेत. B12च्या बाबतीत स्पेसिफिकली एक केस स्टडी मी सांगेन. म्हणजे गुजरात गव्हर्नमेंटमधले एक खूप मोठ्या लेवलचे IAS ऑफिसर आहेत. तर ते टिपिकल गुजराती जैन जेवण, प्रोटीनची पण कमतरता आणि B12ची कमतरता. तर बरेचसे, आणि B12 कमी झालं ना की बरेचसे पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन्स सुरू होतं. तर तसं होतं आणि त्यांना माझ्या स्पिरुलिनाबद्दल कळलं. तर साधारण 3 महिने रेग्युलर त्यांनी स्पिरुलिना घेतल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्यांचा ब्लड रिपोर्ट शेअर केला की माझ्या सगळ्या विटॅमिन्सच्या लेवल कंट्रोलमध्ये आलेले आहेत. वा, एक महत्वाचं आहे. हे सगळं तुमचा प्लॅन्ट कुठे आहे? तुम्ही कुठे करताय सगळं हे? पुण्यापासून एक 50 किलोमीटरवरती नसरापूर म्हणून जागा आहे, किंवा खेडशिवापूरचा जो टोल प्लाझा आहे तिथून पुढे भोर तालुक्यामध्ये. आणि हे जर मला हवं असेल, मला आता ऑर्डर करायची असेल, तर कुठं मिळतं हे? दुकानांमध्ये अवेलेबल आहे का, की तुमच्याकडेच अप्लाय करून तुम्ही ते पाठवता आणि सर्वत्र पाठवू शकता का भारतभरात? कसं सिच्युएशन आहे तुमची? मुळात कसं आहे, अजून ह्याच्याबद्दल फारसा अवेअरनेस नसल्यामुळे म्हणजे 10 पैकी 9 लोकांना माहीतच नाही मला काय प्रकार आहे ते. त्यामुळे सुरुवातीला आम्ही ते दुकानांमध्ये ठेवून बघितलं. पुण्यातले एक फार प्रसिद्ध फूड चेन आहे, जवळपास 50-60 आउटलेट्स आहेत त्यांच्या अख्ख्या पुण्यात. हे लाडू त्यांच्याकडे ठेवून बघितले होते. पण असं होतं की दुकानदार जो आहे ना, म्हणजे जेव्हा कस्टमर जातो त्याच्याकडे आणि विचारतो हे काय आहे, तर तो दुकानदार तेवढ्या इफेक्टिव्हली सांगू शकत नाही हे काय आहे. आणि जरी त्यांनी सांगितलं की 1 लाडू खा तुमचा दिवसभराचं न्यूट्रिशन, तर विश्वास ठेवत नाहीत त्याच्यावर. मग त्यामुळे सध्या आम्ही आमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कम्प्लिटली ऑनलाईन ठेवलेली. मार्केटिंगही ऑनलाईन होतं आणि सेलही ऑनलाईन होतो. तर मोहोर सुपर फूड्स या नावानेच आमचे सगळे हँडल्स आहेत. फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, आणि mohorssuperfoods.in ही वेबसाईट आहे, जिथून डायरेक्टली कस्टमर्स ऑर्डर करून अख्ख्या भारतामध्ये आम्ही ते डिलिव्हर करतो. मग आता सध्या उत्पादन किती होतं, म्हणजे किती कॅप्सूल्स, किती या अशा कॅप्सूल्स तयार होत आहेत, लाडूचे किती उत्पादन होतं? माझा जो प्लांट आहे तिथे तो 1 एकर परिसरामध्ये आहे टोटल. तर 1 एकरमधून साधारणपणे ही पावडर जी आहे ती साधारण 1 टन पावडर महिन्याला बनते. आणि मग त्याचं मग ते मार्केट तसं डायनॅमिक आहे. म्हणजे काही वेळा इतर फार्मा कंपनीज किंवा इतर औषध कंपन्या रॉ मटेरियल म्हणून पावडर नेतात,
काही काही वेळा कॅप्सूल्स इतरांना मी त्यांच्या लोगोवरती थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग ज्याला म्हणतो तसं करून देतो. लाडू लूज फॉर्ममध्ये जातात, तर ते थोडं आहे डायनामिक. तेवढं होत असतं. आणि हां, म्हणजे फक्त ह्युमन सप्लिमेंटमध्येच जात नाही ते, तर ते पशुखाद्यामध्ये सुद्धा जातं, पोल्ट्री फीडमध्ये सुद्धा जातं, फिश फीडमध्ये सुद्धा जातं. म्हणजे ज्यांच्याकडे ॲक्वेरियम असेल त्यांनी जर त्यांचं फिश फूडचं इन्ग्रेडियंट्स बघितलं तर त्याच्यात स्पिरुलिना हे मिळेलच त्यांना. किंवा आपले डॉग फूड जे आहे त्याच्यामध्ये मला त्याचा वास घेतला ना साधारण, तर मला तो फिश फूड सारखा झाला साधारण, एकदम असा बारीक. म्हणजे त्याची आठवण आली फिश फूडची. शेवाळ्याचा तो टिपिकल वास आहे त्याला. नाही, हे मला खूपच उपयोगी वाटतंय. या निमित्तानं मलाही या गोष्टी कळल्या की स्पिरुलिना नावाचं असं शैवाल आहे आणि ते इतकं उपयोगी आहे आणि हे अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे मीच घेऊन बघतो आता आहे की एका ग्रॅममुळं जर इतका फरक पडणार असेल तर हे किती छान आहे. म्हणजे ग्लोबली अनेकांनी त्याला मान्यता दिलेली आहे. अनेक ऑलिम्पिक खेळाडू रेग्युलर डाएटमध्ये स्पिरुलिना घेतात. आपल्याकडे सुद्धा विराट कोहली रेग्युलर घेतो, जोकोविच रेग्युलर घेतो. त्यानंतर सगळ्यात जास्त ऑलिम्पिक मेडल्स ज्याच्या नावावर आहेत मायकल फेल्प्स, त्यांनी पण त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की स्टॅमिनाचं मेन रहस्य काय तर स्पिरुलिना. हां, आणि आता माझ्याकडून पुण्यामध्ये जे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे जिथून आर्मीच्या खेळाडूंना ते ऑलिम्पिकसाठी तयार करतात, तिथे त्या खेळाडूंना नॅचरल सप्लिमेंट म्हणून स्पिरुलिना दिलं जातं. नीरज चोप्राचे एक कोच आहेत तिथे, काशीनाथ नाईक म्हणून. ते स्वतः 2010च्या कॉमनवेल्थ गेममधले ब्रॉन्झ मेडलिस्ट आहेत जॅव्हलिन थ्रोचे, आणि त्याच्यानंतर नीरज चोप्राचे कोच होते. ते नीरज नंतर येणारी जी बॅच आहे जॅव्हलिन थ्रोवाली, त्यांना रेग्युलर ते देत आहेत. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये आर्मीची एक रोईंगची टीम आहे, आर्मी रोईंग नोड म्हणतात. तर कारण रोईंग करताना पण भयंकर प्रमाणात ताकद लागते आणि मुळात त्याचे काही दम लागू नये ह्याच्यासाठी ते स्पिरुलिना देतात. याचा साईड इफेक्ट काय आहे का? ही पृथ्वीवरचा एकमेव वनस्पती आहे जी 100% शरीरात शोषली जाते, आणि त्याच कारणामुळे नासातर्फे त्याचा वापर स्पेस फूड म्हणून केला जातो. की स्पेसमध्ये जर त्यांना काही त्रास झाला तर तो फार महागात पडेल, किंवा तिकडे जर काही साईड इफेक्ट झाले अंतराळात तर ते महागात अवघड होऊन. तर अंतराळात जी गोष्ट सेफली दिली जाते त्याचा पृथ्वीवरती काहीच साईड इफेक्ट नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे घेऊन काहीच फरक पडला नाही असं कोणी आहे का तुमच्याकडे केस स्टडीज? असे काही मोजके आहेत, पण म्हणजे कसं त्यांची जीवनशैलीच तशी होती की रेग्युलर व्यायाम करतायत, ट्रेकिंग करतायत. तर मग असे 1-2 जण आहेत की त्यांनी सांगितलं की आमचं बाकीचंच बरं चाललंय, तर एवढा काही फार फरक पडला नाही त्याच्यामध्ये. 1-2 केसेस अच्छा, टक्के नाही, 1-2 केसेस त्यांनी असं सांगितलं. पण अदरवाईज 99.9% लोकांचा फीडबॅक हाच येतो आठवड्याभरात की एनर्जीमध्ये फरक जाणवतोय. विशेषतः माझं काही रिपीट कस्टमर आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्या 35 ते 60 या वयोगटातल्या स्त्री आहेत. आणि प्रेग्नन्सी नंतर येणारी कॅल्शियम डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी, काय आपलं मेनोपोजल प्रीमेनोपोज इम्बॅलन्स, ह्या सगळ्यावरती स्पिरुलिनाचे इफेक्ट खूप छान आहे. केस गळतीवरती तर अनेक स्त्रियांचा फीडबॅक येतो की 15-20 दिवसामध्ये केस गळती पूर्णपणे थांबली, केसांचं स्ट्रक्चर चांगलं झालं. हा अत्यंत पौष्टिक एपिसोड झालेला आहे असं मला वाटतं, की विटॅमिन युक्त एपिसोड झालेला आहे, न्यूट्रिशन युक्त. नाही, हे खूपच उपयोगी आहे. आणि मला असं वाटतं या निमित्तानं तुमचा उद्योग तर लोकांना माहीत झालाच, याशिवाय स्पिरुलिना नावाचा प्रकार आपल्या इतक्या आजूबाजूला आहे, म्हणजे जवळ आहे, आणि आपण तो कन्झ्युम करायला पाहिजे हेही मला कळलं. तर हे लड्डू पण आहेत आणि कॅप्सूल पण आहेत, हे करून बघायला पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर, तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमधल्या उद्योग मंत्रामध्ये आलात आणि ही माहिती दिलीत. उद्योग हा एक भाग आहेच, पण माझ्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक स्त्रिया आणि पुरुष आहेत की ज्यांच्यामध्ये अशी डिफिशियन्सी आहे, आणि त्या मनानं ते खूप कष्ट पण घेतात की ती कमी व्हावी, पण ती तेवढी कमी होते का प्रश्नच आहे. जसं तुम्ही म्हणालात की जी भाजी बाहेरून येते आहे ती मुळात तेवढी पौष्टिक मूल्याची आहे का, तर हे त्याचा उपाय असू शकतो जे तुम्ही सांगताय त्यावरून. तर ट्राय करायला हरकत नाही. हा निश्चितच उपाय आहे, आणि हळूहळू लोकांमध्ये तो अवेअरनेस यायला लागलेला आहे
की आपल्याला पुरेसं पोषण मिळत नाहीये, मग लोक जेव्हा त्याचे ऑप्शन शोधायला लागतात, मग कुठले तरी सिंथेटिक मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट घेण्यापेक्षा हे उत्तम आहे ना. जसं आता डॉक्टर विक्रांत यांनी सांगितलं त्याप्रमाणे विचार करा आणि तब्येतीत राहा, ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं आवर्जून आलात आणि माहिती दिली त्याबद्दल खरंच आभार. डॉक्टर विक्रांत यांचा पत्ता म्हणजे स्पिरुलिना मिळण्याचं ठिकाण, त्याचा पत्ता, त्यांनी जी वेबसाईट सांगितली ती स्क्रीनवर आम्ही देऊच, ती आली असेलच. याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही ती मेन्शन करणार आहोत, तिथून तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता. तर इथं मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. मला छान वाटलं. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.